आओ आवरा की लवकर. हा आवरतो. आता पाहुणे यायची वेळ झाली का पाहुणे आल्यावर आवरणार आहेत बाई? अगं आवरतो ग. कशाला गडबड करतीस ग? अहो माझ्या घराकडचे आल्यावर त्यांच्या समोर आवरत बसणार आहेत बाई. तुझ्या घराकडची म्हणजे? घराकडची नाही, गावाकडचे. पुष्पे, तू मला अजून सांगितलं नाहीस मुलगा काय करतोय ते? सांगते की. अहो तुम्ही आवरून घ्या बरं पटकन. तो आवरतोय, तू सांग आधी. काय मुलगा होय? ते हे तू काय लपवत तर नाहीस ना माझ्यापासनं? नाही नाही, तुमच्यापासून कशाला काय लपवते मी? मी तुला कालपासून विचारती तर तू बी मला काय सांगनास. आणि समाधान तर कालपासून गपगपच आहे ग. जेडीचं काही वेगळंच चाललंय. नाही नाही, तसं काही नाही. तुम्हाला विचारल्या वगैरे काय करते का मी? तुझं काय मला माहित नाही, पण समाधान मला विचारल्याशिवाय कधीच काय करत नाही. आणि हे बघ, जेडी साठी आपण चांगला मुलगा शोधायचा. आधीच सांगते, त्या पोरात जर काही खोट निघाली तर माझा साप नकार असेल बघ. नाही नाही, पोरगा चांगला आहे. अजिंक्य तुम्ही पण आवरा की पटकन, पाहुणे येतील आता. हा आवरतो. आओ ती कपाटातले नवीन कपडे द्या की अजिंक्यांना. मी कशाला नवीन कपडे घालू? अहो असं द्या की. हायत नवीन तर घाला की. नको, माझं मी नेहमीचे कपडे घालतो. नाही नाही, नवीनच घाला. अगं पण त्यानं नवीन कपडे नाही घातले तर काय फरक पडणार आहे का? अहो आता हायत नवीन तर घालू द्या की. बर मामा, दे कपडे. हा द्या. हा तुम्ही बी लवकर आवरा. हो. जीजी तुम्हाला नवीन साडी आणली, तुम्ही तीच नेसा. बर, अजिंक्य तुम्ही पण लवकर आवरा. हा आजा. आजा, ह्यांचं नेमकं काय चाललंय र? काय चाललंय म्हणजे? अरे काय तर ह्यांचं चाललंय, पण आपल्याला काही थांग पत्ता लागूच देत नाहीत बघ. हे अगं काय चालू बिलू नाही. अगं जेडीला पहिल्यांदा बघायला येणार आहेत ना, म्हणून मामी बितरली असेल. नाही नाही, ती कुठली भीतर त्या, मी काहीतरी ओळखत नाही बे. पण काहीतरी चालू आहे एवढं खरं. कारण समाधाने पण कालपासून शांत शांतच आहे बघ. अगं टेन्शन घेतलं असेल त्यानं. अरे पण पोरग कोण आहे, काय करतय, मी विचारलं तर अजून मला सांगितलेलं नाही. जी करताय तर ठीक आहे ना, आणि कळ की मुलगा कोण आहे, काय करतोय तो. अरे पण मी आवरतो, नंतर पाहुणे आले ना गडबड नको. अगं हे गिफ्ट काय हे नाही, तर हे गिफ्ट तुला का दिलंय हे समजून घे. हे गिफ्ट तुला देण्यामागचा विचार समजून घे देणाऱ्याच.
तुझ्या संग लग्न झाल्यावर मला जे पाहिजे ते मिळेल? माहित नाही, पण कशाची कमी पडणार नाही एवढं नक्की. ज्याला मी आवडते तो आजाच असेल का? पण कसं कळणार? यास्मिनशी बोलू का? पण मी यास्मिनशी बोलले आणि हा पोरगा आजा नसेल तर? नको नको, आधी नक्की योच आहे का हे माहित करून घेतलं पाहिजे, नाहीतर पुन्हा घोळ व्हायचा. आधी नीट कळू दे, मगच बोलते. शीतल, कशी दिसते ग मी? चांगली दिसतेस की. थँक्यू. अगं परवाच घेतली साडी, कार्यक्रम आहे ना आज. कसला कार्यक्रम? अगं साखरपुडा आहे आज, जेडी आणि अजिंक्यचा. काय? हो. पण आजा काय बोलला नाही तसं. अगं ते घरातल्या घरात करायचं ठरलंय ना, म्हणून काय बोलले नसतील. हा, आज आजाचा साखरपुडा आहे आणि मी समजत होते की ज्याला मी आवडते तो आजा असेल. बरं झालं कुणा पुढे काय बोलली नाही. आजा गंमत करत असेल आपली. बरं झालं आत्ताच समजलं. आता परत काही विषयच काढायला नको. काकी, आज एकदम मला मस्तपैकी तयार करा बर का. हो करते की. बस इथं. मग आजकालच्या पोरांना इतकं भडक नटलेलं नाही आवडत. अहो, आजकालच्या पोरांना पोरगी जशी आवडेल तशीच असायला पाहिजे नाही ना. काकी, ही तर जरा कमी मेकअप झालाय का? कुठं? इथं होय. हा, थांब.